या नमस्कार. मी रवींद्र गाडगीळ, गरजे मराठी ग्लोबल UK चॅप्टरचा कार्यकर्ता. आज आपल्यासोबत आहेत चित्रा लेले. शी इज एक्सपर्ट इन द फील्ड ऑफ बायोमेडिसिन, फार्मा, हेल्थ केअर युझिंग डेटा सायन्स. त्यांच्याबद्दल प्रज्ञाजी ओळख करून देतील त्यांची डिटेल. मी गरजे मराठी ग्लोबल बद्दल थोडंसं सांगतो की हा एक जगातल्या सर्व मराठी लोकांना जोडण्याकरता तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून जगात सक्सेसफुल प्रतिष्ठित मराठी लोकांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीला, मायभूमीला, महाराष्ट्रातल्या लोकांना आपण काही देऊ शकतो का इन टर्म्स ऑफ नॉलेज शेअरिंग किंवा काही नवीन उपक्रम चालवण्याकरता. ही धडपड गेले 5 वर्ष चालू आहे हा उपक्रम. आणि आनंद गानू त्याचे फाउंडर आहेत. ही इज बेस्ड इन कॅलिफोर्निया. आणि जगभर जवळजवळ 1000च्या वर त्यांचे मेंबर्स आहेत. गर्जेमराठी.com वर कोणीही जाऊन त्याचे मेंबर होऊ शकते. इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट मेंबरशिप. आणि यांचे 2 सांगण्यासारखे उपक्रम आहेत. एक म्हणजे इनोव्हेशन अकॅडमी आणि एक मेंटरशिप प्रोग्राम. इनोव्हेशन अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या फील्डमधले तज्ञ एकत्र येऊन नवीन पिढीला गाईड करतात. हाऊ टू डू अ स्टार्टअप और हाऊ टू कन्सीव्ह देअर आयडिया अँड मेक इट इन टू रियालिटी. आणि मेंटरशिपमध्ये स्पेसिफिक टॉपिक्सवर वेगवेगळे तज्ञ मंडळी येऊन त्यांना लोकांना मार्गदर्शन करतात. लाईक आता आम्ही एक डेटा सायन्स किंवा फार्मावर केलं की करिअर अपॉर्च्युनिटीज इन फार्मा, ह्याच्यावर आता एक त्यांनी मेंटरशिपचा प्रोग्राम केला. तर असे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. आणि गरजे मराठी आता दिवसेंदिवस वाढत आहे. जगभर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चायना, साऊथ ईस्ट सगळीकडे याची मंडळी जोडली गेलेली आहेत आणि खूप चांगलं काम करतात. आम्हाला भरपूर प्रतिसाद देतात आणि आमच्याशी सहभागी होऊन महाराष्ट्रातल्या नवीन पिढीला गाईड करण्याचं खूप चांगलं काम करतात. तर दिस इज अबाउट गरजे मराठी ग्लोबल. ओव्हर टू यू प्रज्ञाजी. थँक्यू सो मच रवीजी. नमस्कार, मी प्रज्ञा पुणेकर. चित्राजी, आपलं खूप खूप मनापासून आज स्वागत करते. गरजे मराठी ग्लोबलच्या या मुलाखत मालिकेमध्ये मी, रवीजी आणि गरजे मराठी ग्लोबलच्या पूर्ण फॅमिलीतर्फे आपलं खूप मनापासून स्वागत चित्राजी. आणि आज आपण ट्रॅव्हल करत आहात US ला आणि इतकं बिझी स्केड्यूल आहे आपलं, पण अमंगस्ट ऑल ऑफ दॅट तुम्ही गरजे मराठी ग्लोबलच्या मुलाखत मालिकेमध्ये स्वतःचा टाइम काढला आणि यू आर विथ अस टू have this interview. Thank you so much for making yourself available with us today. It truly is our honor to have you. It's a pleasure. Yeah, thanks to both of you for having me. तर चित्रा, तुमच्याशी खूप आम्हाला तुमच्या कामाबद्दल, स्पेशली इन द फील्ड ऑफ फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स, याच्यामध्ये खूप वी रिअली वॉन्ट टू डाईव्ह डीप आणि खूप आपल्या करिअर बद्दल आम्हाला चर्चा करायची आहे आणि जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी छोटंसं ब्रीफ इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सेससाठी अबाउट डॉक्टर चित्रा लेले. सो डॉक्टर चित्रा लेले is currently the founder of Actuarial, and the purpose of her company is to combine statistical, actuarial, and data sciences expertise to enable data-drive, evidence-based decisions in the healthcare, employee benefits, and insurance and other related sources. Chitra has attained her PhD in statistics from Stanford University, an MSc from IIT Bombay. Dr. Chitra has played a pioneering role in the creation and implementation of globally distributed outsourcing model for key product lifecycle support services, including biometrics, scientific writings, safety, and risk management and regulatory affairs. Just a little background about Chitra's work that she has done before starting her current company, which is her second company. So as soon as Chitra finished her graduation, the first 7 years, she was into the area of academics and semi-academics, teaching and doing research in the area of statistics, biostatistics, cancer, epidermology, mathematics. Some of these were some of the areas that she's worked as soon as she graduated. She did this both in US and in India. And after that, for the last 24 years,
she has been in the pharmaceutical industry and into drug development in particular. Specifically, that's her area of specialization. And she's worked with company like Pfizer before. And she was one of the founding members of a company called Skiformix, or now Actuarial. The focus has been on supporting the development of new medicines and various activities post-launch. A lot of her work is centered around statistical support and managing analysis and data. But there are also other areas such as medical writing and drug safety, some of her major works that she has contributed. Chitra has been honored in the Pharma Voice 100, and her favorite business tool, she says, is trust. She says trust plays a very important role, trust in your clients, in your investors, in your employees, in your peers, superiors, and it pays back big time. Chitra, once again, a warm welcome to you on Garje Marathi Global's interview. आणि आपण मुलाखत सुरू करूया. Over to you, Raviji. Yeah. Thanks, Pradnya, for detailed introduction. आता यांची मुलाखत घ्यायची म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला विचारणार काय की तू जरा तुझी माहिती सांग म्हणे. सो बट स्टील विल ट्राय टू मेक एन सम अटेम्प्ट टू गेट मोर इन टू. कसं आहे की जनरली लोकांच्या प्रतिथशील सक्सेसफुल जे लोक असतात त्यांच्या अर्ली इयर्स have made definitely some significant impact. There is some movement or some incidents or some thing has happened which has made a significant impact. तर आम्हाला to start with तुमच्या अर्ली इयर्स एज्युकेशन बॅकग्राऊंड आणि असे काही होते का प्रसंग किंवा घटना की ज्याचे आपल्या पुढच्या करिअरवर खूप इम्पॅक्ट म्हणतात ना की तो पुढच्या आयुष्याचा एक मार्गदर्शक पथमार्गदर्शक ठरतो. तर अशा काही घटना, तर एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं, फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं, अपब्रिंगिंग कुठे झालं, तर ह्याच्याबद्दल सुरुवातीला थोडी माहिती सांगाल का? Okay, yeah, sure. Once again, I'm really grateful to both of you, Raviji and Pradnya ji. I don't really believe that I have done much in life, but I'm happy to share, based on whatever I've done so far. तर मी मुंबईची आहे मूळची, दादर, सो व्हेरी सेंट्रल एरिया ऑफ मुंबई. आणि अपब्रिंगिंग तसं टिपिकल मिडल क्लास मराठी अपब्रिंगिंग होतं. फॅमिलीमध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याकडे एम्फसिस मॅक्झिमम शिक्षणावर असतो, तसंच माझ्या घरी होतं. आता मला असं वाटतं की त्यावेळेला लहानपणी थोडंसं इतर गोष्टी पण करायला हव्या होत्या, हॉबीज डेव्हलप करायला हव्या होत्या, पण इट वॉज दॅट वे दॅट शिक्षण जास्त सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे मी शाळेमध्ये म्हणजे चांगलं करत होते, पहिली वगैरे येत होते आणि ते सगळं ठीक चाललं होतं. आणि असं खूप असं वेगळं असं काही घडलं असं नाही म्हणता येणार. म्हणजे त्या दृष्टीने मे बी इट्स अ लिटल डिसअपॉइंटिंग, असं काही स्पेसिफिक नव्हतं त्यावेळेला. पण इन अ वे आय थिंक इट्स ऑल्सो इट्स गुड, बिकॉज देन देर आर लॉट ऑफ पीपल की ज्यांचं अपब्रिंगिंग असं नॉर्मल असतं, पण म्हणजे इट डझंट मीन की तेव्हा काहीतरी झालं नाही म्हणून नंतर तुम्ही काहीतरी सिग्निफिकंट किंवा तुमचं पॅशन परस्यू करणार नाही वगैरे असं. एक गोष्ट मात्र झाली की ऑल्दो मी शाळेमध्ये खूप अकॅडमिकली खूप चांगलं करत होते, 10वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये माझं काही फारसं चांगलं झालं नाही. 12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये माझं चांगलं झालं नाही, इन द सेन्स एक्सपेक्टेशन प्रमाणे झालं नाही. आता नंतर मला असं वाटतं की दॅट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. कारण तेव्हा काय झालं, त्या वयामध्ये टिपिकली थोडंसं असं भारावलेला माइंडसेट असतो. तर मला असं होतं की मला मेडिसिन करायचंय आणि आय वॉन्ट टू सर्व्ह ह्युमॅनिटी दॅट वे. सो मला खूप मेडिसिनला जायची इच्छा होती. पण 12वीमध्ये बिकॉज आय डिड नॉट डू ॲज वेल एज आय शुड हॅव, मला मेडिसिनला जाता आलं नाही. ऍक्च्युली त्याच्या आधी माझा थोडासा डिलेमा होता, कारण मला मॅथमॅटिक्स पण खूप आवडत होतं. त्यामुळे मी 11वी-12वीमध्ये विचार करत होते की मॅथमॅटिक्स घ्यायचं का मेडिसिन घ्यायचं, पण मग देन आय सेड मेडिसिन, कारण आय कॅन रिअली बी ऑफ यूज टू ह्युमॅनिटी. पण मग जेव्हा हे झालं की मेडिसिनला मिळत नाहीये, मग देन मी ठरवलं की असं उगीच मग काहीतरी दुसरं
पॅरामेडिकल किंवा थोडंसं अलाइड ह्याच्यामध्ये काहीतरी करण्याऐवजी आय विल परस्यू माय पॅशन ऑफ मॅथमॅटिक्स. तर मग मी तेव्हा असा डिसिजन घेतला की BSc करायचं. तर ते ऍक्च्युली म्हणजे गिव्हन हाऊ वेल आय वॉज डुईंग अकॅडमिकली ऑल थ्रू, that may have seemed a big disappointment for my parents किंवा for people who knew me. पण म्हणजे आय वॉज व्हेरी क्लिअर की हे नाही मिळालं तर मग मला मॅथमॅटिक्सच करायचं आणि ते करण्यासाठी BSc करायला लागलं. म्हणजे देर इज नथिंग रॉंग इन इट की काहीच मिळालं नाही, अगदी BScच करते. त्यावेळेला तर असं खूप होतं की प्रोफेशनल कोर्सेसमध्ये नाही जाता आलं तरच लोक BSc ला जायचे. सो दॅट वॉज वन व्हेरी असं मोमेंटस सॉर्ट ऑफ थिंग दॅट हॅपन्ड. आणि नंतर मला वाटतं की ऍक्च्युली आय डोंट थिंक आय वॉज सुटेड टू बिकम अ डॉक्टर. माझा भाऊ डॉक्टर झाला आणि म्हणजे सीन हिम स्टडी अँड देन नाव ही इज व्हेरी सक्सेसफुल. पण when I see other doctors and all that and I see myself, I really don't think that would have been a good choice for me. So so it worked out well. आणि the thing that I want to convey is की म्हणजे you should be really clear about what you want to do. म्हणजे उगीच गोइंग विथ द फ्लो आणि मग कुठेतरी तुम्ही कॉम्प्रोमाइजेस नंतर करता. मग त्याच्यापेक्षा इफ यू आर क्लिअर आणि विथ अ क्लिअर माइंड यू डिसाइड की हेच करायचंय मला, देन आय थिंक इट वर्क्स आउट. आणि मग पुढचा प्रवास BSc नंतरचा? हा, तर BSc ला म्हणजे आता BSc ला आय डिड वेल. आय वॉज अ गोल्ड मेडलिस्ट ऍट द युनिव्हर्सिटी. आणि मग नंतर मी म्हटलं मला तेव्हा स्टॅटिस्टिक्स जरा जास्त आवडायला लागलं जनरल मॅथमॅटिक्सच्या ऐवजी. तेव्हा मी BSc ला मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि ऍक्च्युरियल सायन्स असं घेतलं होतं. दॅट वॉज अन ऑप्शन दॅट टाइम. तर मग मी नंतर म्हटलं मला आय वॉन्ट टू जस्ट स्टडी स्टॅटिस्टिक्स फर्दर. तर म्हटलं कुठच्या तरी चांगल्या ठिकाणी जिथे चांगलं शक्य आहे तिथे जावं. तर सो one option was Indian Statistical Institute, which is obviously the best in India. अर्थात त्यावेळेला फक्त कलकत्त्याला जाऊनच मला मास्टर्स करता आलं असतं. तर मग थोडंसं असं वाटलं, म्हणजे ऑल्दो माय पेरेंट्स हॅव ऑलवेज बीन सपोर्टिव्ह आणि त्यांना वाटत होतं मी पुढे शिकावं, जेवढं पाहिजे तेवढं शिकावं. पण मग मास्टर्स लेवलला एवढं कलकत्त्याला एकटीला पाठवायचं का वगैरे असं थोडासा त्यावेळेला विचार झाला. आणि ऍक्च्युली IIT मुंबईमध्ये पण मास्टर्सचा कोर्स होता आणि त्यावेळेला त्यांच्याकडे MSc मॅथमॅटिक्स होतं, पण देर वेर 4 स्पेशलायझेशन. सो स्टॅटिस्टिक्स वॉज वन ऑफ द स्पेशलायझेशन्स. कम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि प्युअर मॅथमॅटिक्स असे 4 होते. तर मग मी तेव्हा विचार केला की म्हणजे IIT इज a very reputed institute anyway. So that seemed a little more practical than going to Kolkata all the way. तर मग मी IIT ची त्यावेळेला एंट्रन्स एक्झाम होती मास्टर्स साठी. तर मी ती एंट्रन्स एक्झाम लिहिली आणि तेव्हा पण म्हणजे आय कॅरिंग द प्रिव्हियस थ्रेड फॉरवर्ड की I think I was just very clear about what I did not want to do all along आणि what I wanted to do. तर MSc त्या एंट्रन्स टेस्टला काय झालं की मी पहिली होते त्या एंट्रन्स टेस्टमध्ये. आणि तेव्हा सगळेजण, दॅट वॉज अ पिरियड वेन एव्हरीबडी वॉन्टेड टू डू कम्प्युटर सायन्स. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना फर्स्ट आम्हाला चॉईसेस म्हणजे रँकिंग मध्ये द्यायला सांगितलं होतं कुठचं स्पेशलायझेशन आम्हाला पाहिजे. तर मी ते लिहिताना मी स्टॅटिस्टिक्स सोडून दुसरं लिहिलंच नव्हतं, म्हणजे मी दुसरा चॉईसच दिला नव्हता. आणि मी म्हटलं मला स्टॅटिस्टिक्स नाही मिळालं तर मला नाहीच करायचं इथे. आणि every other person who wrote the exam had computer science as the first choice. I think almost every other person. तर पण मग मला ते नव्हतं करायचं आणि पहिली होते त्यामुळे मला स्टॅटिस्टिक्स मिळालं. त्यामुळे मी मास्टर स्टॅटिस्टिक्स मध्ये केलं. पण तेव्हा इतर लोकांना म्हणजे माझ्या क्लासमेट्सना आश्चर्य वाटलं होतं आणि त्यातले एक तर मला म्हणजे तो म्हणतो की तू ड्रॉप झालीस म्हणून मला मिळालं. म्हणजे ही वॉज लाईक द लास्ट पर्सन टू गेट इन टू कम्प्युटर सायन्स. पण मग IIT मधून मास्टर्स केलं आणि मग तिथे पण आय स्टूड फर्स्ट आणि आय वॉज अ सिल्वर मेडलिस्ट. मला असं रिसर्च करायचं म्हणजे पुढे अजून शिकावं असं वाटलं, कारण BSc MSc पर्यंत ना तसं कुठच्याही सब्जेक्टमध्ये तेवढं तुम्ही डेप्थ मध्ये नाही कव्हर होत. तर ते आवडत होतं म्हणून म्हटलं अजून शिकायचं, काहीतरी रिसर्च करायचं असं. तसा सिंगल ट्रॅक होता की पुढे शिकायचं बस. मग परत MSc ला IIT असताना म्हटलं की शिकायचं तर मग माइट ॲज वेल गो टू लाईक अ रिअली गुड प्लेस. आणि मग तेव्हा म्हटलं US युनिव्हर्सिटीज मध्ये अप्लाय करूया.
त्यावेळेला म्हणजे दिस वॉज इन 86 when I was applying. It was very difficult to apply. I mean, I'm sure you know, but it was very difficult to apply to go abroad. Internet नव्हतं, emails नव्हते, काही lots of challenges. पण ते केलं आणि I applied to about 10 universities. I got through. I got scholarships in places. So then Stanford was like the best of all the options I had. So I decided to go there. तेव्हा म्हणजे घरून मला पूर्ण सपोर्ट होता. असं कधीच कोणीच म्हटलं नाही की अरे बापरे. आणि त्यावेळेला एवढं कॉमन नव्हतं सगळ्यांनी तिथे जाणं, म्हणजे एस्पेशली मुलींनी तिथे जाणं वगैरे. असं कुठेतरी विचार आला माझ्या आई वडिलांच्या मनात की अरे लग्न करावं आणि मग पाठवावं. पण त्यांनी काही ते फारसं पुढे पुश केलं नाही, कारण दे वॉन्टेड टू सपोर्ट मी स्टडीइंग फर्दर. तर त्यामुळे मग तेव्हा म्हणजे कधीच कुठेच बाहेर गेले नव्हते, पण म्हणजे गेले, एकटी ट्रॅव्हल केलं US मध्ये, गेले युनिव्हर्सिटीमध्ये. सुरुवातीला ऍडजस्ट करायला चॅलेंजेस बरेच होते, म्हणजे जस्ट द एन्व्हायरमेंट वॉज व्हेरी डिफरंट. आणि त्यावेळेला म्हणजे आय ग्रू अप ॲज अ व्हेजिटेरियन. So I had never eaten non-veg. I thought that when I go to the US, if I have to eat, I'll eat. असं काही अगदी खायचंच नाही वगैरे असं माझं काही नव्हतं. म्हणलं आवडलं, खायला लागलं तर खाईन. पण त्यावेळेला मिड 80s मध्ये इव्हन कॅलिफोर्नियामध्ये व्हेजिटेरियनिझम हॅड नॉट टेकन रूट मच. आणि मी युनिव्हर्सिटी कॅम्पसवर होते. आय वॉज स्टेईंग इन अ डॉर्मेटरी. आणि आय हॅड जॉईन्ड अन इटिंग क्लब. पण त्यावेळेला अक्षरशः म्हणजे त्या इटिंग क्लबमध्ये जो मेन्यू होता ना, त्याच्यामध्ये आईस्क्रीम सोडून काहीही व्हेजिटेरियन नव्हतं. बिकॉज इव्हन सॅलड्स हॅव सम मीट. So that was, so I said, okay, I will try. And then I tried eating a couple of things, but somehow psychologically, maybe because I had never eaten, I just could not. Then I said, okay, there's no point in pushing myself. So I then I had to make like those adjustments. So, but anyway, the primary focus was really on learning and all that. So at that point, all of this was secondary. They were minor adjustments that one had to make as I went along. पण ओव्हरऑल म्हणजे सगळंच वातावरण बऱ्यापैकी वेगळं होतं. पण मी पूर्ण कॅम्पसवरतीच होते आणि फोकस सगळा शिक्षणावर होता. पहिलं वर्ष कोर्सवर्क होतं, मग PhD क्वालिफायर्स लिहायचे होते. त्यामुळे सो इट वॉज, बाकीचे असे गोष्टींनी काही डिस्ट्रॅक्ट झाले नाही फारशी. आणि Fantastic. 2-3 गोष्टी प्रज्ञा क्विकली. मला स्ट्रायकिंगली काय जाणवलं की एकतर क्लॅरिटी पहिल्यापासून. आजच्या आय कीप ऑन स्पीकिंग, आणि चित्राजी यू मस्ट बी स्पीकिंग टू लॉट मेनी पीपल, यंगस्टर्स स्पेशली. तर ते 20-21 वर्षापर्यंत कन्फ्युज असतात की काय करायचंय. ही एक मला खूप स्ट्रायकिंगली जाणवलं. दुसरं म्हणजे फॅमिलीचा अनकंडिशनल सपोर्ट इन द सेन्स की तुला काय करायचंय ते कर, वी आर विथ यू. सो दॅट इज ऍब्सोल्युटली मोस्ट इम्पॉर्टंट. नाही तर आजच्याही घडीला असं जाणवतं की पेरेंट्स सांगतात तू हे कर, तू ते तू इंजिनियर किंवा डॉक्टर हो. आणि तिसरी स्ट्रायकिंग गोष्ट मला जाणवली की 11वी-12वी त्यावेळी मेडिकलकडे ओढा होता म्हणून. सो तुम्ही 11वी-12वी बायोलॉजी घेऊन केलं होतं? हो. आणि देन पण मॅथ्स मध्ये खूप पॅशन आणि आवड असल्यामुळे यू स्विच्ड आफ्टर 12th बॅक टू मॅथ्स. नाही, मॅथ होतच, मॅथ नव्हतं असं नाही 11वी-12वी. नाही, मग त्यावेळी आपल्याला PCB, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असं घेऊन 12वी करतात ना, इफ आय रिमेंबर. नाही, मॅथमॅटिक्स होतं 11वी-12वी. होतं. ओके. सो यू आर केप्ट बोथ द ऑप्शन्स ओपन दॅट टाइम. त्यावेळी दोन्ही. ओके. मला वाटलं की काय 11वी-12वी बायोलॉजी फोकस करून दॅट इज समथिंग रिमार्केबल. दुसरी एक गोष्ट आहे की आणि पुढे आपण त्या ह्याच्यात मुलाखतीत तो एरिया कव्हर करणार की मुलींना एक तर PhD, तो सुद्धा स्टॅटिस्टिकल किंवा ऍक्च्युरियल सायन्स मध्ये, हे म्हणजे ऐकिवात पण नाही. म्हणजे देर आर व्हेरी फ्यू इन इंडिया. आय एम टॉकिंग अबाउट. वेस्टर्न वर्ल्ड मध्ये असतील तर ते एक स्ट्रायकिंगली मला खूप जाणवलं की या फील्डमध्ये जाऊन BSc, मास्टर्स आणि मग PhD करणं या फील्डमध्ये, विच इज व्हेरी रेअर. So I think that is remarkable, and that is definitely going to inspire a lot of people when they will watch this interview. Pradnya ji?
येस, थँक्यू सो मच रवीजी. तुम्ही मस्त एकदम छान तिची समरी केला आणि आय वॉज अबाउट टू से व्हॉट यू ऍक्च्युअली पॉइंटेड आउट रवीजी. खूपच छान जे पॉईंट सांगितलं तुम्ही, मस्त. इट इज व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग. आणि चित्रा, जसं तुम्ही म्हटला की कीपिंग अ क्लिअर माइंड इज सो इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये. इट्स बीन फॅन्टॅस्टिक. तर चित्रा, एक तर तुम्ही तुमचे थोडेसे चॅलेंजेस पण टच अपॉन केला वेन यू मूव्ह टू US, तिथे PhD करताना, राईट? तर आपल्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये आपण जेव्हा जातो, राईट, फ्रॉम स्पेशली म्हणजे जेव्हा आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स आणि नंतर यू स्टार्टेड वर्किंग तिथे, तर ह्या सगळ्यामध्ये ऍज अ पार्ट ऑफ युअर करिअर जर्नी आणि देन यू स्टार्टेड युअर ओन कंपनी एज वेल, तर एक तर या पूर्ण करिअर जर्नीमध्ये तुमचे असे काय की इन्फ्लुएन्सर्स किंवा की मेंटर्स हू प्रॉबली helped you, shaped you who you are today as an entrepreneur, as a successful business woman, आणि as a successful woman who's in, mastered in STEM. जसं रवीजी was rightly pointing out की आजकाल स्पेशली मुलींसाठी STEM हा सब्जेक्ट इतका महत्वाचा झालेला आहे. तर वन की who were those key people who helped you shape throughout your career journey? आणि असे काही तुमचे मेमोरेबल इन्सिडेंट्स आहेत तुमच्या करिअर मधले, मे बी ऍज अ पार्ट ऑफ युअर एंटरप्रिनरशिप जर्नी, जिथे स्पेसिफिक चॅलेंजेस तुम्ही फेस केला आणि हाऊ डिड यू ओव्हरकम दोज चॅलेंजेस एज अ पार्ट ऑफ युअर जर्नी? ओके. एक गोष्ट मला आय वुड लाईक टू क्लॅरिफाय की आय थिंक म्हणजे जसं रवीजी पण म्हणले की स्टॅटिस्टिक्स आणि मुलींनी घेणं आणि फिमेल्स, पण मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो. फक्त तुम्हाला तो कळला पाहिजे आणि तुम्ही तो अनकंडिशनली परस्यू केला पाहिजे. असं बऱ्याच जणांना असं स्टॅटिस्टिक्स म्हटलं की अरे बापरे असं होतं. पण म्हणजे मला पण आता दुसऱ्या सब्जेक्ट बद्दल असंच वाटेल ना, मी स्टॅटिस्टिक्स केलंय. पण सो तसं काही नसतं. मला वाटतं की जर इंटरेस्ट असेल आणि जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता. The other thing, before I try to answer the questions that were asked, so म्हणजे फोकस ठेवणं याच्याच अलॉंग आय वुड लाईक टू मेन्शन की मी म्हणजे अमेरिकेत गेले माझ्या पहिल्याच वर्षी, म्हणजे आय मेट my husband, म्हणजे we met there, he was there, and then he proposed, and then we thought, okay, we are in the same place, so get married. So I actually got married within 15 months of going to the US. आणि तेव्हा माझे जस्ट क्वालिफाय झाले होते, म्हणजे PhD तर पूर्ण राहिलीच होती. पण म्हणजे दॅट डिड नॉट कम इन द वे ऍट ऑल. म्हणजे आय जस्ट कंटिन्यूड माय फोकस ऑन PhD, आणि my husband supported in the sense that he said, because you need to focus on PhD, he moved to the campus with me, although he was working there, and we could have stayed in a big house and all that. पण तो कॅम्पस वरती माझ्या बरोबर मूव्ह झाला, आणि त्यामुळे मग मी व्यवस्थित म्हणजे एकटी असताना जसं काही फोकस करू शकले असते तसा करू शकले PhD पूर्ण करण्यासाठी. सो दॅट इज, आय मीन, in a way it was a challenge, कारण ते थोडंसं बॅलन्स, फॅमिली लाईफ बॅलन्स करा. US UK मध्ये गेलं की कसं विकेंड्स पार्टीज, फ्रेंड्स, हे ते सगळं असतं. मग त्याच्यामध्ये परत PhD आणि ते सगळं करणं, समटाइम्स इट कॅन बी अ लिटल चॅलेंजिंग. पण म्हणजे ते जमलं, त्या दोन्ही गोष्टी जमल्या, आणि ऑल्सो बिकॉज ऑफ हिज सपोर्ट. In terms of influencers, people who have shaped my thinking, etc., I'm often asked this question, and I always struggle to answer, because I feel की म्हणजे खरंच एव्हरी डे ना, कुठच्याही प्रत्येक माणसाला ज्याला तुम्ही भेटता त्याच्याकडून काहीतरी तुम्ही शिकत असता. नोईंगली अननोईंगली तुम्ही काहीतरी प्रत्येकाकडून शिकत असता, आणि दॅट इज व्हॉट काइंड ऑफ शेप्स यू. ऑफकोर्स ते तुम्ही शिकता, मग त्याच्यावर तुम्ही विचार करता की म्हणजे तुम्ही कितपत ते आत्मसात करायचं, किंवा ते कितपत रेलेव्हंट आहे तुमच्यासाठी वगैरे. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट मेक्स यू द पर्सन यू आर. त्यामुळे मला असं खूप कठीण जातं सांगायला की असं हे 1-2 माणसं आहेत की ज्यांनी मला इन्फ्लुएन्स केलं. ऑफकोर्स म्हणजे academic pursuit मध्ये there were faculty members at IIT especially, who influenced and who supported me later also. पण असं म्हणजे असं 1-2 माणसांना नेम करणं थोडंसं कठीण आहे. There were people who kind of facilitated my career progression, आणि त्यातले एक आहेत, ही इज करंटली द को-फाउंडर ऑफ माय करंट कंपनी. म्हणजे
डॉक्टर पियर एथियन म्हणून. तर मी म्हणजे फायझर मध्ये जाणं वॉज अ मेजर डिसिजन फॉर मी अँड अ मेजर टर्निंग पॉइंट ॲज फार एज माय करिअर इज कन्सर्न. कारण मी PhD संपल्यानंतर मी विचारच केला नव्हता इंडस्ट्रीमध्ये जायचा. मी म्हटलं अकॅडमिक्स करायचं, रिसर्च करायचं आणि असं ठरवलं होतं. पण म्हणून मग मी ऍक्च्युली त्यावेळेला मिनेसोटामध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून गेले. कारण ऑफ ऑल द ऑप्शन्स दॅट आय हॅड दॅट वॉज द बेस्ट. पण मला म्हणजे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनच जायचं होतं, कारण आम्हाला दोघांनाही, मी आणि माझा नवरा, आम्हाला इंडियात परत जायचं होतं. मी म्हटलं थोडे वर्ष, 3-4 वर्ष काम करीन, एक्सपिरियन्स घेईन आणि इंडियात जाईन असं. म्हणून मी परमनंट पोझिशन बघितली नाही. आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात मिनेसोटा हॅड अ व्हेरी गुड रेप्युटेशन स्टॅटिस्टिक्स मध्ये वगैरे. सो आय वेंट देअर. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे लग्न झालेलं असताना माय हजबंड वॉज इन कॅलिफोर्निया, आय वॉज इन मिनेसोटा. वेदर वाईज इट वॉज लाईक हॉरिबल टू ऍडजस्ट टू. पण त्याच्यानंतर मग मला असं कुठेतरी वाटलं की ठीक आहे, आपण रिसर्च करतोय आणि माझं खूप मॅथमॅटिकल एरिया होती रिसर्चची. म्हटलं हे कोणी कधी वापरेल काय माहिती. तर आपण जे काय करतोय, आपण जे काय शिकलोय त्याचा थोडासा ऍप्लिकेशन वाईज काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून मग मी तेव्हा ठरवलं, 2 वर्षांनी ठरवलं की आता रिसर्च म्हणजे असा थिओरिटिकल रिसर्च पुरे झाला, काहीतरी थोडंसं अप्लाइड ओरिएंटेड करावं. म्हणून मग मला मेडिसिनची आवड आधीपासून होती. मग मी ठरवलं की बायोस्टॅटिस्टिक्स करूया. आणि मग कॅन्सर एपिडेमिओलॉजी मध्ये मग मी परत स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलला गेले आणि तिथे काम करायला लागले ऍज अ बायोस्टॅटिस्टिशियन. आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को मध्ये केलं. त्यामुळे ते तसं थोडंसं बायोमेडिसिन, एपिडेमिओलॉजी असं त्या डिरेक्शननी माझी मुवमेंट झाली होती. पण तेव्हाही असंच वाटत होतं की अरे फार्मा म्हणजे असं इट डिड नॉट हॅव, द इंडस्ट्री डिड नॉट हॅव अ व्हेरी गुड रेप्युटेशन. तर म्हटलं की नको, कशाला जायचं, अकॅडमिक्स, सेमी अकॅडमिक्स ठीक आहे. मग तेव्हा काय झालं की माय हजबंड गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू मूव्ह बॅक टू इंडिया through his company. His company said you can start something there and do our work from India. तर मग he decided to move and then I started looking at options. तर तसं करत असताना परत इंडियामध्ये त्यावेळेला म्हणजे मिड 90s मध्ये असं बायोस्टॅटिस्टिक्स वगैरे हा प्रकार नव्हताच. आणि मी एनिवे तशी म्हणजे अकॅडमिक्स मध्ये मला इंटरेस्ट होता. मग म्हटलं ठीक आहे, अकॅडमिक्स मध्येच काहीतरी बघूया. म्हणून मग मी फॅकल्टी पोझिशन्स बघत होते. आणि मग त्यावेळेला IIT मध्ये ते एक नवीन प्रोग्राम चालू करत होते, MSc इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स. तर त्यांना तेव्हा म्हणजे ऍक्च्युअल ऍप्लिकेशन केलेल्या लोकांची पण जरूर होती ते करिक्युलम बिल्ड करायला वगैरे. आणि इंडियात तसं एक्सपोजर त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे मग मी ठरवलं ठीक आहे, म्हणजे आय कॅन ऍक्च्युली डू समथिंग न्यू आणि कॉन्ट्रीब्युट टू डेव्हलपिंग अ न्यू प्रोग्राम आणि ऑल दॅट. तर मग मी तेव्हा ते ठरवलं होतं. पण मग ते केलं आणि देन सडन आफ्टर फ्यू इयर्स दिस ऑपॉर्च्युनिटी केम अप. म्हणजे फायझर वॉज द फर्स्ट फार्मा कंपनी टू एस्टॅब्लिश a captive unit in India to support their global clinical trials. म्हणजे डेटा मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक्स, अनालिसिस, मेडिकल रायटिंग या सगळ्या एरियाज त्यांनी भारतातून हे करायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेला मला बिकॉज ऑफ माय एज्युकेशनल बॅकग्राऊंड, कॅन्सर एपिडेमिओलॉजी मधला एक्सपिरियन्स, असं तसं मला समहाऊ दे रिच्ड आउट आणि आस्क्ड मी. तर मग मी बोलले त्यांच्याशी आणि मग मी ठरवलं होतं की नाही करायचं. There were various reasons. मी तेव्हा ऍक्च्युली जस्ट 4-5 महिन्यापूर्वी मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे मुंबईचं आहे तिथे जॉईन केलं होतं IIT सोडून. कारण त्यांना दे वॉन्टेड टू बिल्ड अन एपिडेमिओलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स ग्रुप. तर ते थांबले होते माझ्यासाठी काही महिने. आणि मग मी तिथे जस्ट जॉईन केलं होतं. त्यामुळे मला ते असं वाटलं की आता परत लगेच सोडा आणि नको इंडस्ट्री वगैरे. पण त्यावेळेला this person who is now the co-founder of my company, he actually came, he visited, and somehow everything that he said made sense. It kind of rang true with me and I was convinced ki jauya, he try karuya आपण. So that was a major turning point for me to make that jump from being in academics to going into the industry. there were a lot of unknowns. कारण मी म्हणजे इथे मला कम्प्लीट सगळं ग्राउंड अप डिपार्टमेंट बिल्ड करायचं होतं.
आणि ठीक आहे, म्हणजे इंडियात त्यावेळेला जे लोक होते त्यातल्या त्यात म्हणजे मला थोडा जास्त रेलेव्हंट एक्सपिरियन्स होता वगैरे, इट्स ट्रू. पण ती सगळी एरियाज इंडियामध्ये इतकी नवीन होती त्यावेळेला की कोणी एक्सपिरियन्स वाले लोक मिळणं शक्य नव्हतं. सगळ्यांना फ्रेशर्सना घेऊन त्यांना ट्रेन करायचं, म्हणजे ते सगळं इट वॉज अ ह्यूज चॅलेंज. आणि दुसरं म्हणजे मला म्हणजे टिपिकल असं मॅनेजमेंट रोल करणं, मॅनेजिंग पीपल, ते मी पूर्वी कधीच अकॅडमिक्स मध्ये असताना तर कधीच केलं नव्हतं. म्हणजे सो दॅट वॉज ऑल्सो समथिंग आय डिड नॉट नो. पण ऍट दॅट पॉइंट आय सेड द रिझन आय डिसाइडेड टू मेक दॅट स्विच, एकतर म्हणजे हा जे काही म्हणला ते मला खूप पटलं, आवडलं वगैरे. पण दुसरं असं होतं की हे काहीतरी खूप नवीन आहे इंडियामध्ये. म्हणजे ही अख्खी एरियाज, दिस ब्रांच इज कम्प्लिटली न्यू इन इंडिया. आणि इफ आय कॅन get to build it and be instrumental in creating something new in India, then I have achieved my objective of returning to India. That was the main reason I wanted to come back to India, because I thought that म्हणजे माझ्या शिक्षणाचा उपयोग इंडियामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी जास्त होईल. US मध्ये जिथे ऑलरेडी द एन्व्हायरमेंट वॉज रिलेटिव्हली मच्युअर, आय वुड हॅव बीन वन ऑफ द hundreds of people who had similar experience or qualifications. तर ते काहीतरी नवीन करायचं म्हणून इंडियात जायचं होतं. त्यामुळे मग हे दिस फिट द बिल व्हेरी वेल. तर मग त्यामुळे तो डिसिजन तो खूपच इम्पॉर्टंट होता माझ्या अख्ख्या ह्याच्यामध्ये. नाहीतर मग पुढचं काही म्हणजे असं झालं नसतं. आणि ते फायझरमध्ये गेल्यानंतर ते चालू केलं तेव्हा जमायला लागलं, म्हणजे जमायला लागलं, आवडलं. We had a lot of success. As a manager, I was also successful. आणि मग त्यावेळेला इतर पण बऱ्याच गोष्टी करता आल्या. म्हणजे अकॅडमिक्स बरोबर टाय अप करणं, फ्रेश ग्रॅज्युएट्स रिक्रूट करून त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स बिल्ड करणं, नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस करणं. म्हणजे मी फायझरमध्ये जॉईन झाल्यानंतर पण मी पार्ट टाइम आय वॉज टीचिंग इन IIT मुंबई अँड युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, अँड आय डेव्हलप्ड सम न्यू कोर्सेस क्लिनिकल ट्रायल स्टॅटिस्टिक्स मध्ये किंवा ऍक्च्युरियल स्टॅटिस्टिक्स मध्ये वगैरे. म्हणजे तसं पण थोडंसं ऑन द साईड आय कुड कंटिन्यू टू कॉन्ट्रीब्युट. आणि फायझरचं म्हणजे वॉज द फर्स्ट कंपनी आम्ही सक्सीड झालो. त्यामुळे मग इतर बऱ्याच कंपन्या, एव्हरीबडी at that time, early 2000s मध्ये, all senior people from these pharma companies used to visit India to figure out what they can do, and they wanted to learn from Pfizer's experience वगैरे. त्यामुळे मला तसं थोडंसं म्हणजे outside of Pfizer also I was able to contribute to building that whole new area of opportunity in India. फॅन्टॅस्टिक. तर चित्रा, जस्ट टू क्विकली टच बेस अपॉन, म्हणजे तुमचं अकॅडमिक्स मध्ये इनिशियल डेज मध्ये खूप मेजर एक्सपिरियन्स होता, आणि जस्ट यू सेड तो ट्रान्झिशन फेज मध्ये फ्रॉम अन अकॅडमिक्स टू ऍक्च्युअली, कारण यू आर लाईक आय सेड, आता यू आर अ फाउंडर, अ बिझनेस वुमन. तर अकॅडमिक्स आणि बिझनेस आर टोटली टू डिफरंट एरियाज. तर ते ट्रान्झिशन फेज मध्ये हाऊ डिड यू, वर देयर एनी स्पेसिफिक चॅलेंजेस to when there were transition happening, and maybe just one, if you could just mention ek kutla tari memorable, and how did you overcome that challenge basically? म्हणजे पहिलं चॅलेंज होतं अकॅडमिक्स मधून एकदम मोठ्या कंपनीत गेले. फायझर वॉज अ ह्यूज कंपनी. तर म्हणजे द hierarchical structure, the bureaucracy, the way of working, the corporate environment, म्हणजे all that was very different. So ती ऍडजस्टमेंट सुरुवातीला मोठी होती. पण फॉर्च्युनेटली काय झालं की म्हणजे हे कम्प्लिटली नवीन होतं इंडियामध्ये. त्यामुळे माझं युनिट वॉज काइंड ऑफ ट्रीटेड differently. Our needs were different. कारण the rest of the organization, Pfizer organization in India, like any other pharma company, was focused on sales, whereas we were part of the R&D global division. तर आमचे नीड्स वेगळे होते. टाइप ऑफ पीपल वी हॅड टू हायर, ट्रेनिंग प्रोग्राम्स, पॅकेज, हाऊ द पॅकेज शुड बी स्ट्रक्चर्ड, ते सगळं वेगळं होतं. आणि ते तसं झालं, म्हणजे तसं ट्रीट केलं. म्हणजे मला मग त्या सगळ्यामध्ये ऍक्च्युअली इन्व्हॉल्व्ह होता आलं की आम्ही एक सेपरेट आमच्यासाठी वेगळा कॅम्पस घेतला. तर ते म्हणजे ऑफिस स्पेस बघण्यापासून हे काय टाईपचे लोक हायर करायचे, त्यांचे पॅकेजेस कसे ठरवायचे, आणि हे म्हणजे सगळंच मला त्यावेळेला करता आलं फायझरमध्ये असताना. त्यामुळे इन अ वे इट वॉज लाईक स्टार्टिंग समथिंग न्यू, बट ऍज पार्ट ऑफ अ लार्जर ऑर्गनायझेशन.
त्यामुळे त्या दृष्टीने ना ते माझं थोडं ग्रॅज्युअल झालं, म्हणजे दिस वॉज लाईक द फर्स्ट स्टेप. आणि देन वेन आय गॉट आउट ऑफ फायझर अँड स्टार्टेड सायफॉर्मिक्स विथ दी अदर फाउंडर्स, तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, हा बिल्ड करायचा, बिल्डिंग समथिंग फ्रॉम ग्राउंड अप, हा एक्सपिरियन्स तर आहे मला, म्हणजे आय नो हाऊ टू डू इट, आय कॅन डू इट. पण थोडंसं फायझर सारख्या मोठ्या कंपनीचं बॅकिंग असताना आणि विथ दॅट ब्रँड नेम, it was probably easier to hire people, retain people, do a lot of things. तर ते completely independently कसं करता येईल, म्हणजे मग then that was the challenge at that point. म्हणजे बेसिक बिल्डिंग अप कसं करायचं वगैरे ते सगळं माहिती होतं मला, पण स्वतःच्या नावावरती कितपत करता येईल, म्हणजे सो दॅट वॉज द चॅलेंज. आणि सर्वात मोठा चॅलेंज स्वतःची कंपनी म्हणजे सायफॉर्मिक्स चालू केल्यानंतर होता तो म्हणजे बिझनेस मिळवणं, क्लायंट्स कडून प्रोजेक्ट्स मिळवणं. कारण आधी मला म्हणजे फायझरच्या कॅप्टिव्ह ग्रुपचाच पार्ट असल्यामुळे प्रोजेक्ट्स आम्हाला तरी थोडं स्ट्रगल होती टू कन्व्हिन्स पीपल, पण देर वॉज ऑलवेज समवन सिनियर हू कुड से की नाही, दिस इज द डिरेक्शन वी वॉन्ट टू गो, सो यू हॅव टू सेंड प्रोजेक्ट्स टू इंडिया. पण इथे तसं काहीच नव्हतं. त्यामुळे आणि नवीन कंपनी होती, म्हणजे स्वतःला माझी क्रेडिबिलिटी जरी कितीही असली तरी माझ्या नुसत्या क्रेडिबिलिटीवर, नावावरती कसं कोण म्हणजे प्रोजेक्ट देईल. सुरुवातीला मे बी 1-2 छोटे प्रोजेक्ट मिळतात तसे, पण इव्हेंच्युअली ऍट द कंपनी लेवल यू हॅव टू बिल्ड दॅट क्रेडिबिलिटी. तर ते आणि म्हणजे असं स्वतःला म्हणजे स्वतःच्या कंपनीला सेल करणं, आणि म्हणजे खूप सेल्स मध्ये काय, यू हॅव टू बी व्हेरी पर्सिस्टंट, राईट? आय मीन युअर पोटेन्शियल क्लायंट्स विल इग्नोर यू, a lot of times they'll keep ignoring you, and you have to be persistent, you have to Correct. keep following up. So that was a very big challenge for me. It was very difficult to get adjusted to it. म्हणजे मला अजूनही ते थोडंसं, आता मला सवय झाली आहे त्यामुळे त्रास होत नाही, पण दॅट इज अ चॅलेंज. आणि अ लॉट ऑफ टाइम्स आय फील की ठीक आहे, म्हणजे दिस पर्सन, या ही इज अ पोटेन्शियल क्लायंट, और शी इज अ पोटेन्शियल क्लायंट, पण काय म्हणजे एवढ्या वेळेला मी मेसेज पाठवते त्यांना उत्तर द्यायचं नाही कशाला, जस्ट फॉरगेट इट ना, व्हाय डू आय. पण म्हणजे तसं चालत नाही तेवढं. सो आय थिंक दॅट टू मी दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. आय अग्री. तेवढं कल्चरली आपल्याला ते पुश करणं आणि ऍक्च्युअली सेल करणं, राईट? पण नाईस. ओव्हर टू यू रवीजी. दुसरा एक विषय जो नेहमी मराठी लोकांच्या चर्चेला येतो किंवा मराठी माणसांच्या बाबतीत, की मल्टीकल्चर सोसायटीमध्ये इंटिग्रेट होणं किंवा जिओग्राफिकल लोकेशन्स मध्ये मूव्ह होणं, हा अतिशय मोठा चॅलेंज आहे. म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रात सुखी असतात, पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई, आणि झालं, संपलं. फार फार तर बंगलोर आणि हैदराबाद आता IT मुळे. तर हे एक जे चॅलेंज, हा एक जो मेंटल ब्लॉक आहे ना, आता गेल्या मे बी 10-15 वर्षात तो थोडा हे झालाय, पण स्टील अजूनही आपण तिथल्या जर नेटिव्ह मराठी लोकांशी बोललो ना, तर दे आर व्हेरी हॅपी. तर ऍट दॅट एज 85 पासून तुम्ही अगदी सांगितलं की व्हेजिटेरियनच होते, आणि मग तिथे ते, सो ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 25-30 इयर्स हे कसं काय म्हणजे ऍडजस्ट कसं काय, आणि काय लोकांनी करायला पाहिजे त्याच्याकरता? कारण अजूनही तो एक आहे ना की नाही, आपलं पुणे, मुंबई, इथे महाराष्ट्रात ठीक आहे. हे कसं काय तुम्ही, हाऊ डिड यू मॅनेज दॅट? I think, the main thing is, if you're clear what you want to do, then everything else becomes secondary. Then you manage, you adjust. म्हणजे माझ्या बाबतीत तरी, म्हणजे मी जेव्हा US ला गेले, the only thing I wanted to do was to pursue a PhD in like the best possible school that I can get into. मग ती अमेरिकेत होती, ठीक आहे, मी गेले अमेरिकेत आणि ऍडजस्ट केलं तसं. पण म्हणजे तुमच्या क्वेश्चनशी रिलेटेड मला असंही म्हणायचं की आता खूप लोक, मराठी लोक आहेत बाहेर, US मध्ये, UK मध्ये, इतर बऱ्याच देशांमध्ये आहेत. पण तरी बरेच वेळेला असं होतं की त्यांचे इंटरेस्ट हे तरी खूप त्यांचे म्हणजे ओरिजिनल जे असतात, किंवा भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांचे जे असतात, किंवा मग ते त्यांच्याच ग्रुप्समध्ये कायम भेटत राहतात वगैरे. सो मग तिथे तुम्ही ज्या देशात राहताय तिथलं कल्चर आणि तिथल्या सगळ्या गोष्टी एम्ब्रेस म्हणजे जास्त करा, ऍटलीस्ट गेट दॅट फुल एक्सपोजर अँड एक्सपिरियन्स आणि एन्जॉय.
तर तसं म्हणजे आम्ही तिकडे US मध्ये असताना म्हणजे आम्हाला असे बरेच इंटरेस्ट होते. आम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅन फ्रान्सिस्को एरियामध्ये आम्ही जास्त राहिलो होतो. तिथले बास्केटबॉलची टीम होती वॉरियर्स. आम्ही त्यांचे सीझन तिकीट होल्डर्स होतो. वी जस्ट लव्ड बास्केटबॉल. वी यूज्ड टू गो टू देअर गेम्स. वी यूज्ड टू गो अँड वॉच टेनिस मॅचेस. आय मीन असं लोकल ह्याच्यामध्ये वी डिड अ लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे we were like really happy there. We were enjoying what we were doing and not just sticking to our own thing. तर आम्ही जेव्हा इंडियात मूव्ह झालो त्यावेळेला, आणि त्यावेळेला एवढे लोक इंडियात मूव्ह व्हायचे नाही, आता होतात पण मिड 90s मध्ये इट वॉज व्हेरी रेअर. तर पहिला प्रश्न लोकांचा असायचा की काय तिथे जमत नाही का आवडत नाही का, असं ऑलमोस्ट इनव्हेरिएबली. तर आमचं ते दोन्ही नव्हतं, म्हणजे जमत होतं, वी वर डुईंग व्हेरी वेल, आम्हाला आवडतच होतं, वी वर एन्जॉईंग थिंग्स, बट देर वॉज अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड टेकिंग दॅट डिसिजन. तर म्हणजे ते मला असं मेनली वाटतं की आता जरी लोक जातायत बाहेर खूप जास्त, यंग जनरेशन आता तर म्हणजे लिटरली, म्हणजे आमच्या सोसायटीत पुण्यामध्ये बघितलं तर एव्हरी अदर हाऊस होल्ड हॅज ऑल देअर किड्स अब्रॉड. त्यामुळे खूपच लोक जात आहेत बाहेर, शिकायला नाही गेले तर नोकरीसाठी जात आहेत, आणि थोडे येतात परत, थोडे नाही येत, पण म्हणजे जात आहेत खूप. पण तिथे गेल्यावरती देन यू गेट दॅट फुल एक्सपिरियन्स आणि एन्जॉय आणि एम्ब्रेस दॅट कल्चर. ते तेवढं होत नाही मला वाटतं. ऍक्च्युली करेक्ट. दोन गोष्टी एकदम प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे फोकस. सो कन्सिस्टंटली जर काय करायचं हे माहिती असेल तर जॉग्राफिकल लोकेशन, रिलोकेशन आणि कुठल्या कल्चरमध्ये जातो याच्याशी फारसा याचं आडकाठी न येता अचीव्ह करू शकतो. आणि दुसरं म्हणजे लोकल कल्चरशी मिळतं जुळतं घेणं किंवा त्यात सामील होणं. हे आता मी युके मध्ये 23 वर्ष आहे, तर मला ते जाणवलं की आपली भारतीयच म्हणजे, आणि त्यात महाराष्ट्रीयन तर अजिबात, ते महाराष्ट्र मंडळ स्थापन करतील आणि ते त्यांच्यात, पण लोकल कल्चरमध्ये हा एक अतिशय महत्वाचा हे मला असं वाटतं. कारण मी स्वतः पण मी फुटबॉल, मी लहानपणी हॉकी खेळायचो म्हणून मी फुटबॉल फॉलो करतो इथं एकदम पॉप्युलर स्पोर्ट्स आहे. अदरवाईज मी जर खेळत नसतो तर मी एका वेळेस केलं नसतं फॉलो इथं, कारण माझे इतर मित्र जे खेळत नव्हते पूर्वी त्यांनी ते नाही करत. पण हे जे अतिशय इम्पॉर्टंट आहे की व्हॉट डू यू फील, प्रज्ञा? आय कम्प्लिटली अग्री रवीजी. मी आता तेच म्हणणार होते की आय थिंक तुम्ही जे रिफ्लेक्शन दिला आणि व्हॉट चित्रा सेड इज सो ट्रू. कारण मी आता 10 वर्ष झाली युके मध्ये आहे, आणि चित्राजी तुम्ही जे म्हटला की त्या लोकल व्हॉट एव्हर जे कंट्री, US, UK कुठेही जावा, तिथे जे कल्चर्स आहेत ते एम्ब्रेस करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली कम्प्लिटली माइंडसेट शिफ्ट होते, विच आय फील इज वन ऑफ द की इम्पॉर्टन्स फॉर ग्रोथ. म्हणजे ते ग्रोथ कशीही असो, तुम्ही वर्क रिलेटेड असो, पर्सनल रिलेटेड असो, तर ते माइंडसेट थोडंसं शिफ्ट झालं. आणि दुसरं म्हणजे नवीन लोकांशी यू गेट टू मीट न्यू पीपल. थोडंसं लोकली एम्ब्रेस केला की नवीन लोकांशी मिळायला मिळतं, आणि परत काय हाऊ पीपल डू डिफरंट थिंग्स. सो या, आय थिंक दॅट्स अ व्हेरी वंडरफुल पॉइंट. सो युअर्स नेक्स्ट वन. येस. तर चित्राजी, आय थिंक वी हॅव कवर्ड मोस्ट ऑफ युअर करिअर जर्नी, आणि तुम्ही करिअरमध्ये कसे अप्स अँड डाऊन्स फेस केला आणि कसे चॅलेंजेस ओव्हरकम केला, तुमचे चॅलेंजेस काय होते. एक मेजर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट म्हणजे जसं आम्ही इनिशियली इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की तुम्ही एंटरप्रेन्योर आहात स्वतः, 2 कंपनीज नाव. तर आपल्याला असा एक परसेप्शन म्हणायला हरकत नाही, मराठी लोकांमध्ये एक हा छोटासा परसेप्शन आहे, सम माइट अग्री सम माइट नॉट, की महाराष्ट्रीय लोक एंटरप्रेन्योरशिपकडे इतकी वळत नाहीत किंवा जास्ती एंटरप्रेन्योर्स आपल्याला दिसून येत नाहीत, राईट, स्पेशली महाराष्ट्रीयन लोक. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय की म्हणजे इज इट ट्रू, आणि ऑर कशामुळे आपल्याला वी डोंट सी जास्ती एंटरप्रेन्योर्स स्पेशली अमंग महाराष्ट्रीयन्स, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल स्पेसिफिकली अराउंड एंटरप्रेन्योरशिप. मला आहे, म्हणजे देर इज ट्रूथ टू इट फॉर शुअर. पण मला असं वाटतं की थिंग्स आर चेंजिंग.
आता एंटरप्रेन्योर म्हणजे अगदी असं काय खूप मोठी म्हणजे मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ टर्नओव्हर करणारी कंपनी पाहिजे असं नाही, पण छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःच करणं असं. म्हणजे आता मी इथे आहे इंडियामध्ये असते तर मी बघते म्हणजे पुणे, मुंबई, ऍटलिस्ट दीज एरियाज आय सी अ लॉट ऑफ पीपल, इवन यंग मुलं म्हणजे जस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं मुली, म्हणजे त्यांना पण असतं काहीतरी आपलं आपलं करूया असं म्हणजे करत असतात, धडपड करत असतात. बऱ्याच हल्ली बायका असं म्हणजे त्यांना पूर्वी करता आलेलं नसतं, फॅमिली प्रायोरिटी असल्यामुळे मग ऍट अ सर्टन पॉइंट दे डिसाइड टू परस्यू देअर पॅशन आणि मेक अ बिझनेस आउट ऑफ इट. म्हणजे असे छोटे छोटे उद्योग करणाऱ्या अशा बायका पण आता बऱ्याच आहेत. म्हणजे तसं थोडीशी ते शिफ्ट होतंय मला वाटतं. पण आता म्हणजे इथे लार्ज ग्लोबल कंपनीजमध्ये जिथे इंडियन लोक सिनियर पोझिशन्स वगैरे आहेत, त्याच्यात अजूनही आपल्याला मराठी लोक खूप कमी दिसतात. त्याचं कारण मला असं वाटतं की हे जे शिफ्ट महाराष्ट्रीयन मेंटॅलिटीमध्ये जे होते ते आता थोडंसं रिसेंट आहे. त्याचा इफेक्ट आपल्याला ग्लोबल सीनवर दिसायला अजून जास्त दिवस लागतील बहुतेक. पण अगेन आय फील की तुम्हाला काय करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय. सी, फॉर सम पीपल इफ दे फील दॅट आय वॉन्ट अ प्रोटेक्टेड लाईफ, म्हणजे मे बी त्यांना जरूर आहे फिनान्शियली किंवा नाहीये, पण दॅट्स देअर चॉईस. आणि फॉर दॅट पर्पज इफ दे डिसाइड की नाही मला जॉबच करायचा, ओके, आय मीन दॅट्स अ चॉईस. मे बी देर इज अन इन्फ्लुएन्स ऑफ द अपब्रिंगिंग, व्हॉट एव्हर दे हॅव सीन अराउंड देम, ऑल ऑफ दॅट. पण आता माझ्या केसमध्ये पण काय, मला काय घरी कोणी माझ्या बिझनेस कधीच केलेला नव्हता, त्यामुळे तसं काही हे नव्हतं. पण म्हणजे काय, at different stages of your career and life, there are different priorities. मग असं एखाद्या वेळेला असं वाटलं की आता आपण हे खूप केलंय, आता काहीतरी नवीन करूया, स्वतःला चॅलेंज करूया, तर मग ते करताना उगीच वरी करायचं. म्हणजे वेन यू आर फायनान्शियली सिक्युअर अँड ऑल दॅट, देन यू शुड जस्ट टेक दॅट प्लंज. आधी तिथे कुठेतरी ते महाराष्ट्रीयन माइंडसेट आय थिंक डझंट अलाव अ लॉट ऑफ पीपल टू टेक दॅट रिस्क, टेक दॅट प्लंज. जरी कितीही प्रोटेक्टेड सिक्युअर असलं, म्हणजे फायनान्शियली सिक्युअर असले तरी पण, तर ते कुठेतरी म्हणजे तो माइंडसेट चेंजेस आहे. ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ग्रॅज्युअली, म्हणजे इफ यू सी पीपल अराउंड यू डुईंग इट अँड सक्सीडिंग, किंवा माझं तर म्हणणं सक्सीड नाही झालं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला जर ते खूप करायचं इच्छा आहे, तुम्ही करून बघा ना. म्हणजे नुसतंच काय होईल, वाईट काय होईल याचा विचार करून ती स्टेप घ्यायचीच नाही, याला पण काही अर्थ नाही. म्हणजे तर म्हणजे आय थिंक आय सी सायन्स ऍट अ ग्रासरूट लेवल की तो चेंज होतोय. पण आय थिंक अनदर मे बी 15-20 years बिफोर वी कॅन रिअली सी इट अराउंड अस. फॅन्टॅस्टिक. परफेक्ट. या, I think what you really I love saying is that especially in entrepreneurship, जर तुम्हाला करायचंच असेल and if you're very passionate, तर even if you're not successful, it is okay. करून तरी बघा. ते म्हणतात ना, you for all you know, all you need to do is पहिल्यांदा ट्राय करणं महत्वाचं खूप आहे. त्याच्यानंतर मग हो, नाही. आणि आय फर्मली बिलीव्ह की प्रत्येक गोष्टीमधून देर इज अ लॉट ऑफ लर्निंग. So there is, I don't repent about anything that I've done, because everything has taught me and made me what I am, and I continue to learn. There is no harm in trying. Yeah. I think we have covered most of the aspect. Last एक आम्हाला हवं होतं, मराठी डायस्पोरा, especially the young generation, whether they are just passed out or in the final year of school education किंवा कॉलेज एज्युकेशन. जसं आता म्हणलं ना, ऍक्च्युअल सायन्स किंवा तुमचं बायोटेक आणि हे दीज आर ऑल अपकमिंग फील्ड्स. तर त्यांच्याकरता एक तर मेसेज अख्ख्या या मुलाखतीतनं नक्की कळला की क्लॅरिटी, फोकस आणि डिटर्मिनेशन हे तर कळलंच. पण असा काय की मेसेज आहे की लोकांनी त्याच्याकडेच, म्हणजे कुठली फील्ड्स आहेत कामाची की जी आता इमर्जिंग आहेत, स्पेशली रिलेटेड टू युअर डेटा अनालिटिक्स म्हणा, AI म्हणा, किंवा तर कुठली फील्ड आहे जी आता यंगस्टर्सनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, की जी पुढचे 15, 20, 25, 30 वर्ष खूप पुढे येतील, अशी कुठली फील्ड्स आहेत आपल्याला वाटतं?
म्हणजे माझा डिरेक्ट एक्सपिरियन्स तर बेसिकली फार्मा आणि हेल्थ केअर ओव्हरऑल आणि थोडंसं इन्शुरन्स मध्ये कसं आहे की मी जरी मला आवडलं म्हणून मी ऍक्च्युअल सायन्स शिकले आणि त्याच्या परीक्षा दिल्या वगैरे, पण मी प्रॅक्टिस नाही कधी केली, म्हणजे आय नेव्हर वर्क इन द इन्शुरन्स सेक्टर. पण सगळीकडेच ना, आज आता तुम्ही कुठेही बघितलं, कुठच्याही सेक्टरमध्ये देर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. डेटा म्हणजे कुठच्याही सेक्टरमध्ये डिसिजन्स घेताना, मॅनेजमेंट डिसिजन्स, ऑपरेशनल डिसिजन्स, सगळीकडे एव्हरीथिंग इट्स डेटा ड्रिव्हन. त्यामुळे ते तर आहेच की डेटा ड्रिव्हन काही करणं, डेटा सायन्स, कम्प्युटिंग. पण म्हणजे असं नाही की कम्प्युटर सायन्सच करायला पाहिजे किंवा पण एनिथिंग, म्हणजे especially if you have a quantitative bent of mind, then applications खूप आहेत याचे सगळ्याच सेक्टर्स मध्ये. आणि एक गोष्ट मला, म्हणजे मी सगळ्यांनाच नेहमी सांगते की आता एस्पेशली नाऊ मोर अँड मोर असं नाही तुम्ही म्हणू शकत की माझं हे इंटरेस्ट आहे आणि मी एवढंच करणार. आता जर फार्माचाच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता स्टॅटिस्टिक्स मला खूप चांगलं जमतं, मला स्टॅटिस्टिक्स आवडतं. पण मी जेव्हा अप्लाय करते स्टॅटिस्टिक्स एखाद्या एरियामध्ये, आता फार्मामध्ये, तर मला ड्रग डेव्हलपमेंटमध्ये मी जर अप्लाय करत असेल तर मला जो कुठचा ड्रग ज्याच्यावर मी काम करते तो कुठच्या डिसीज साठी आहे, तर त्याची सगळी त्या डिसीज बद्दलची माहिती, त्या ड्रग बद्दलची फार्माकोलॉजिकल माहिती, हे सगळं मला समजून घ्यायलाच पाहिजे फॉर मी टू बी एबल टू डू माय जॉब वेल. So that interest in understanding the domain to which you are applying, whatever is your specialty, I think that is very important, and that really helps you succeed and helps you stand out as against others. कारण म्हणजे मेन पॉइंट मला काय म्हणायचं आहे की सगळं खूप जास्त क्रॉस फंक्शनल होत चाललंय आता. एनिथिंग न्यू दॅट यू वॉन्ट टू डू और एनी मिनिंगफुल सोल्युशन यू वॉन्ट टू कम अप विथ हॅज टू बी हायली क्रॉस फंक्शनल. त्यामुळे तुम्हाला असं नुसतं एकाच गोष्टीत फोकस आणि इंटरेस्ट असून चालत नाही. तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आय थिंक दॅट इज, मग तसं केलं ना तर ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप. बरोबर. ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे तुम्ही तुमच्या आधीच्या ह्याच्यात पण सांगितलेत की वेन यू स्विच फ्रॉम अकॅडमिक्स देन यू रिअलाइज की आता हे याचं कुठेतरी ऍप्लिकेशन करायला पाहिजे. सो व्हॉट यू आर ट्राइंग टू से अगेन इज की डेटा सायन्स, ऍक्च्युरियल, स्टॅटिस्टिक्स हे जे आहे हे डेटाच्या अगेन्स्ट आणि त्याच्या अनालिटिकल पार्टच्या च्या आसपासचं जे नॉलेज किंवा ज्याचं उपयोग आहे तो ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये, वेदर इट इज इंजिनिअरिंग, फार्मा और मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन, तर त्याच्यामध्ये लोकांनी आता फोकस करणं की नुसतंच ऍक्च्युरियल सायन्स किंवा स्टॅट्स करून, बट दे हॅव टू डेव्हलप द इंटरेस्ट और दे हॅव टू फायनली फाइंड ऍप्लिकेशन फॉर दॅट. डेटा सायन्स असून उपयोग नाहीये. कारण म्हणतात ना की डेटा इज नाव न्यू गोल्ड असं म्हणतात की आता डेटा इज, आणि स्पेशली आपल्या 1.3 बिलियनच्या कंट्रीमध्ये तर डेटा अवेलेबल आहे. वेदर इट इज ट्रान्सपोर्ट, टुरिझम, एनी इंडस्ट्री यू टॉक, it's all based on numbers. Absolutely fantastic. Yeah, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच चित्रा. आय थिंक स्पेशली नंबर ड्रिव्हन आणि डेटा ड्रिव्हन आपण जे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये बघतो, इन्क्लुडिंग एचआर. मी आता एचआर आधी कसं 10-15 वर्ष, जेव्हा मी करिअर सुरू केलं एचआरचं, तेव्हा आम्ही कायच बोलत नव्हतो. वी वर नेव्हर इन टू 15 years ago. इट वॉज व्हेरी डिफरंट. पण आता वी टॉक अबाउट लॉट ऑफ डेटा एचआर मध्ये सुद्धा. पण फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. तर चित्रा, परत एकदा ऑन बिहाफ ऑफ रवीजी, मी आणि पूर्ण फॅमिली ऑफ गर्जे मराठी ग्लोबल, आय वुड वॉन्ट टू थँक्यू. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस टुडे. आज इतकं छान तुम्ही मस्त राईट फ्रॉम तुमच्या चाइल्डहुड पासून करिअर जर्नी, चॅलेंजेस, तुमचे चॅलेंजेस कसं तुम्ही ओव्हरकम केलात, आणि की मेसेज टू मराठी डायस्पोरा, आणि परत काय करावं लागेल त्याच्यासाठी, सगळे छान टिप्स आणि ऍडवाइस तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलात. आणि ह्याच्यापासून आय एम व्हेरी कॉन्फिडंट की खूप लोकांना जे इंटरव्ह्यू पाहतील त्यांना सगळ्यांना खूप खूप ऍडव्हान्टेज मिळणार आहे, आणि दे आर गोइंग टू बी बेनिफिटेड विथ युअर टिप्स अँड ऍडवाइस. सो थँक्यू वन्स अगेन फॉर बिंग विथ अस टुडे आणि सगळे टिप्स आणि ऍडवाइस शेअर केल्याबद्दल. Thank you. Yeah, you're welcome. Last but not the least, I'm going to thank on behalf of myself, but this is not the end. We'll keep on tapping into your potential and your advice, your guidance from time to time. Garje Marathi Global च्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू
आम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ आणि बँडविड्थ असेल तेव्हा टॅप करत राहू. आम्ही म्हणलं ना, आमचे इनोव्हेशन अकॅडमी मेंटरशिप प्रोग्राम्स आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तुमच्या सोयीनुसार तेव्हा आम्ही टॅप करत राहू आणि वी रिअली लुक फॉरवर्ड टू इंटरॅक्टिंग विथ यू इन द फ्युचर. Yeah, sure. If I can help, I will. Yeah. थँक्यू. Okay. Thanks a lot. Thank you so Thank much, you. Chitra. Thank you. Okay. Yeah. Bye. Bye.